अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा आता हे बृहदारण्यक उपनिषद चालू आहे, पहिला अध्याय. आणि पहिल्या अध्यायामधला पंचम ब्राह्मण ह्याचा आपण अध्ययन चालू आहे. आणि त्यातले आपण 17-18 मंत्र म्हटले. त्याच्यामध्ये मागची थोडक्यात संक्षिप्त अशी पुनरावृत्ती करून आपण पुढच्या मंत्रावर जाऊया आपण. हं? तेव्हा मागच्या वेळेस आपण पाहिलं की संप्रती कर्म आणि त्या संप्रती कर्माचा काय परिणाम असतो, हा विषय आपण सुरू केलेला होता. आणि ह्या विषयाच्या अनुषंगाने त्याची पूर्वपीठिका आपण अशी पाहिली की पुत्रकर्म आणि विद्यासंज्ञक असे जे तीन साधनांचे आणि त्यांचे साध्य लोकत्रय रूप फलाच्या भेदाचा इथे विनियोग केला गेला आहे. स्त्री व पुत्र या कर्माच्या साठीच होण्याच्या कारणाने काही त्याचे वेगळे पृथक साधन नसते आणि यामुळे त्याचे वेगळे वर्णन केले गेले नाही. वित्त देखील कर्माचे साधन होण्याच्या कारणाने त्याचे हे वेगळे साधन नसतेच. तेव्हा विद्या आणि कर्म आपल्या स्वरूपाची निष्पत्ती होण्यानेच लोकजयाचे हेतू असतात आणि ते प्रसिद्धच आहे. परंतु पुत्र जे आहेत ते अक्रियात्मक आहेत. तर कशा प्रकारे? तर लोकज आणि हेतू होत असतो असे जाणल्या जात नाही. म्हणून हे दाखवायचे आहे की ह्या कारणाने हा पुढील ग्रंथ आपण आरंभ करत आहोत. मंत्र क्रमांक 17. आणि त्याचा अर्थ असा आहे की संप्रती इथे सांगितलेली आहे. संप्रती कर्म जे आहे त्याचं कर्माबद्दल इथे सांगितले आहे. तेव्हा जेव्हा पिता हे समजत असतो की मी आता मरणार आहे, तेव्हा तो पुत्रास सांगत असतो की तू ब्रह्मा आहेस, तू यज्ञ आहेस, तू लोक आहेस. तू तो पुत्र जो आहे तो पुत्र त्याच्या बदल्यात सांगत असतो की मी ब्रह्मा आहे, मी यज्ञ आहे, मी लोक आहे. म्हणजे इथे आता ही जबाबदारी तो आपल्या पुत्रावर मृत्यूच्या आधी हे देत असतो, त्याचं हे वर्णन आहे. तेव्हा जे काही स्वाध्याय आहे ते देखील ब्रह्म हीच ह्याच्यामध्येच एकता आहे. जे ब्रह्मतत्वामध्ये सर्व प्रकारच्या साधनेची एकता आहे. जे काही देखील यज्ञ असतो आणि यज्ञ हीच एकता असते. आणि जे काही देखील लोक असतात त्यांची लोक हीच एकता असते. ते इतकेच ग्रहस्थ ही पुरुषाची सर्व कर्तव्य आहेत. आणि नंतर पिता असे मानायला लागतो की हे माझ्या या भारास घेऊन या लोकातून जाण्यावर माझे पालन करेन. म्हणून अशा प्रकारे अनुशासन केलेले आपल्या पुत्रास तो म्हणतो की लोक्य म्हणजे लोकप्राप्तीमध्ये हे हितकारक आहे. त्यापासून पिता त्याचे अनुशासन करत असतो. आणि अशा प्रकारे जाणणारा जो पिता आहे तो पिता जेव्हा या लोकापासून जात असतो तो आपल्या सहित त्याच प्राणाच्या सहित पुत्रामध्ये व्याप्त होऊन जातो. म्हणजे जाताना तो पुत्रामध्ये व्याप्त होतो आणि जाताना तो पुत्राला आपली जबाबदारी देतो. जर कोणत्याही कोणछिद्र प्रमादाने त्या पित्याच्या द्वारे कोणतेही कर्तव्य गेल्या जात नाही तर ते सर्वापासून पुत्र त्यांना मुक्त करून देत असतो. म्हणजे त्याचं अर्धवट काम राहिलं असेल, काही ऋण राहिलं असेल, तर ही ऋणापासून मुक्तीसुद्धा हा तो त्याचा पुत्र करत असतो. त्यामुळेच त्याचं नाव पुत्र असं आहे. तो पिता पुत्राच्या द्वारेच या लोकात प्रतिष्ठित होत असतो आणि त्यामध्ये तो हिरण्यगर्भ संबंधी अमृतप्राण प्रवेश करत असतो. असा हा मंत्राचा शब्दशः अर्थ आहे. आणि त्याचा आता आशय असा आहे की संप्रती म्हणजे संप्रदानास म्हणत असतात. संप्रती हे पुढे म्हटल्या जाणाऱ्या कर्माचे नाव आहे. पिता व पुत्रामध्ये आपल्या व्यापाराचा अशा प्रकारच्या संप्रदान करत असतो. यामुळे हे सर्व कर्म जे आहे ते संप्रती या नामाने ओळखल्या जात असते. त्या कोणत्या वेळी काय केले पाहिजे यावर श्रुती सांगते की तो पिता जो आहे तो ज्या समयी कर्म करण्यासाठी तयार होत असतो, अर्थात अरिष्ट म्हणजे मरणाच्या पूर्वीचे इत्यादी पाहून असे समजत आहे की आता मी तर मरणार आहे. तेव्हा त्या समयी त्यांनी पुत्रास बोलवून अशा प्रकारे सांगत असतो की तू ब्रह्मा आहेस, तू यज्ञ आहेस, तू लोक आहेस. म्हणजे तू माझ्या ठिकाणी हे सर्व ब्रह्मकर्म, यज्ञकर्म आणि तुला लोकप्राप्तीच्या दृष्टीने जे काही कर्म आहे ते आता माझे सगळ्या जबाबदाऱ्या मी तुला देत आहे, तेव्हा तू कर. आणि अशा प्रकारे सांगितल्यावर तो पुत्र उत्तराच्या निमित्ताने काय सांगतो की तो शिक्षित होण्याच्या कारणाने पूर्वीपासूनच तो हे जाणत असतो की मला हे सर्व केलेच पाहिजे. आणि यामुळे तो त्याचं उत्तर देताना म्हणतो की मी ब्रह्म आहे, मी यज्ञ आहे, मी लोक आहे. हे तीन पृथक पृथक वाक्य तो म्हणत असतो. म्हणजेच तो आपल्या वडिलांनी दिलेली जबाबदारी ही
तो स्वीकारत असतो आणि या वाक्याचा जो अर्थ आहे तो अत्यंत गूढ आहे असे समजून श्रुती ह्याची व्याख्या करण्यासाठी प्रवृत्त होत असते. जे काही देखील अविशिष्ट, अनुक्त अर्थात अध्ययन केलेले आणि अध्ययन न केलेले असते त्या सर्वांची ब्रह्म या पदामध्ये एकता असते. तात्पर्य असं आहे की जे वेदविषयक स्वाध्याय कार्य इतक्या वेळेपर्यंत माझ्यासाठी कर्तव्य म्हणून केले होते ते आजच्या नंतर त्वम ब्रह्म, त्वम कर्तुक अशा प्रकारचं होत असतं. अर्थात तूच आता ह्या सर्वांना करणार आहेस आणि माझ्याद्वारे अनुष्ठेय म्हणजे करण्यास योग्य जे काही देखील अनुष्ठित कृत आणि अनानुष्ठित अकृत या यज्ञ होते आणि त्या सर्व यज्ञाची त्वम यज्ञ हा म्हणजे तूच यज्ञ आहेस या वाक्यामध्ये यज्ञ हा पदामध्ये ती सर्व एकता येते. अर्थात जो यज्ञ आतापर्यंत केल्या जाणारे होते ते आता तुझ्याद्वारे इथे केल्या जाणार आहेत आणि होतील. आणि जे कोणी लोक माझ्याद्वारे जिवंत जाणण्यास योग्य होऊन जिवंत झाले अर्थात अथवा न जिवंत झाले त्या सर्व लोकांची त्वम लोक हा या वाक्याने लोकह पदामध्ये एकता असते. आजपासून आता पुढे येणाऱ्या सगळ्या काळात अध्ययन, यज्ञ आणि लोकजयासंबंधी कर्तव्याचा जो संकल्प आहे तो तुला मी सोपवून दिलेला आहे. आता मी ह्यांच्या या कर्तव्याच्या बंधनाविषयक संकल्पापासून मी मुक्त होऊन गेलो. शिक्षित होण्याच्या कारणाने त्या पुत्राने देखील सर्वच त्याच प्रकारे आहे असं समजून घेतलं. येथे श्रुतीने ही गोष्ट जी पित्याच्या अशा या अभिप्रायास मानूनच सांगितली आहे की गृहस्थ पुरुषाच्यासाठी जे काही कर्तव्य आहे ते इतकेच आहे की वेदांचे अध्ययन केले पाहिजे, यज्ञाचे यजन केले पाहिजे आणि लोकावर जय प्राप्त केला पाहिजे. एतन्मा सर्वम सन्नयम इत्यादीचा अभिप्राय हा असाच आहे की हा पुत्र जो आहे तो स्वयं हे सर्व काही होऊन अर्थात माझ्या अधीन राहणारे या सर्व भारास माझ्यापासून घेऊन तो आपल्यावर ठेवून त्या लोकांपासून गेल्यावर माम अभुनजत माझे पालन करेल. तेथे दृष्टाच्या अर्थामध्ये लंग लंग असा शब्द आहे. लंग लवकरच हा असा लवकराचा लकाराचा या लकाराचा प्रयोग झाला आहे. कारण की वेदामध्ये कालाचा नियम नसतो. कारण की अशा प्रकारे संपन्न कर्तव्य भाराने युक्त झालेला जो पुत्र आहे तो पित्याच्या या सर्व लोकांच्या कर्तव्याच्या बंधनापासून पित्यास तो मुक्त करतो आणि या कारणाने ब्राह्मणगण अशा प्रकारे अनुष्ठित सुशिक्षित केले गेलेल्या पुत्रास लोक्य पित्यासाठी लोकांमध्ये हितकारक दाखवत असतात आणि या कारणाने अशा या आशयाने की हे आमच्यासाठी लोक्य व्हावे पितृगुण पुत्राचे अनुशासन करत असतात आणि अशा प्रकारे जाणण्यावाल्या पुत्रास ज्याने आपल्या या कर्तव्याचा संकल्प सोपवून दिला आहे तो पिता ज्या समय या लोकापासून जात असतो म्हणजेच मृत्यूस पावत असतो तेव्हा तो या प्राकृत वाक मन आणि प्राण ह्याच्यापासून पुत्रामध्ये अविष्ट अर्थात तो ह्या तिन्ही रूपामध्ये वाणी मन आणि प्राण ह्या तिन्ही रूपात तो पिता जो आहे तो पुत्रामध्ये प्रस्थापित होत असतो पुत्रामध्ये अविष्ट अर्थात व्याप्त होऊन जात असतो आणि अध्यात्म परिच्छेद रूप हेतूची निवृत्ती होऊन जाण्याच्या कारणाने वाक मन आणि प्राण आपल्या या पृथ्वी अग्नी इत्यादी आदिदैविक रूपाने फुटलेल्या या घड्याच्या अंतर्वर्ती दीपकाच्या प्रकाशाच्या समान सर्वात व्याप्त होऊन जात असतो. त्या प्राणांच्या बरोबर पिता देखील सर्वात व्याप्त होऊन जात असतो. कारण की हे ते वाक मन आणि प्राणाचा स्वरूपभूतच आहेत. पित्याची अशी भावना होती की मीच अध्यात्मादी भेद विस्तारावधी विस्ताराखाली अनंत वाक अनंत मन अनंत प्राण आहे आणि म्हणून पित्याच्या त्या प्राणामध्ये अनुवृत्ती होत असते. या कारणाने हे ठीकच सांगितले की ह्या प्राणाच्या बरोबरच तो पुत्रामध्ये व्याप्त होऊन जातो. कारण की तो सर्वांचा आणि पुत्राचा देखील आत्मा होऊन जात असतो. यापासून हे प्रतिपादित होत आहे की ज्या पित्याचे अशा प्रकारे अनुशासन गेलेला हा जो पुत्र असतो तो पुत्ररूपाने ह्या लोकांमध्ये विद्यमान राहत असतो. त्या पुत्ररूपानेच ह्याच लोकात विद्यमान तो पिता राहत असतो. अर्थात त्यास मेलेला आहे असे मानले नाही पाहिजे. कारण तो चैतन्यमय जिवंत आपल्या पुत्रामध्येच आहे असे या अन्य श्रुतीमध्ये देखील सांगितले की त्याचा हा दुसरा आत्मा म्हणजे पुण्यकर्मासाठी प्रतिनिधी बनवून दिले जात आहे इत्यादी. तेव्हा आता श्रुती पुत्राचे निर्वाचन म्हणजे व्युत्पत्ती दाखवत आहे की तो पुत्र जर कधी त्याच्या या पिताद्वारे अक्षणा कोणाछिद्र असावधानी
चा माध्यमागे कोणी कर्तव्य केल्याविनाच अपूर्णच राहून जात असेल, तर तो पित्याद्वारे न केलेल्या लोकप्राप्तीच्या प्रतिबंधरूप त्या समस्त कर्तव्यरूप बंधनाने त्या सर्वांचा स्वयं अनुष्ठान करताना त्याची पूर्ती करून तो पित्यास संपूर्णपणे मुक्त करून देत असतो. म्हणून तो पुत्र, कारण की पुत्राच्या द्वारे पित्याचे त्राण करत असतो, या कारणाने तो पुत्र आहे आणि पुत्र असं म्हणविला जात असतो. पुत्राचे पुत्रत्व हेच आहे की तो पित्याच्या छिद्राची पूर्ती करून त्यांचे त्राण करत असतो. अशा प्रकारे पुत्राचे कारणाने तो पित्याच्या मृत्यूनंतर देखील अमृतच अर्थात ह्याच लोकात विद्यमान राहत असतो. अशा ह्या प्रकारे पुत्राच्याद्वारे पिता ह्या मनुष्य लोकावर जय प्राप्त करत असतो. विद्या आणि कर्माच्या द्वारे ज्या प्रकारे तो देवलोक आणि पितृलोकावर त्याच्या स्वरूपलाभाच्या सत्ता मात्राने विजय प्राप्त करत असतो आणि त्या प्रकारे तो करू शकत नाही. विद्या आणि कर्म आणि पितृ आणि लोकांच्या स्वरूपलाभाच्या शिवाय पुत्राच्या समान कोणत्या तरी व्यापारानंतर अपेक्षेने लोकजयाचा हेतू होऊ शकत नसतो. तर मग ज्याने संप्रतिक कर्म केले आहे असे त्या पित्यामध्ये हे वाघादी दैव आणि हिरण्यगर्भासंबंधी अमृत अमरण धर्मा प्राण अविष्ट होत असतो, असा ह्या 17व्या मंत्राचा आशय आहे. त्याच्यानंतर पुढे ह्या संप्रती कर्मामध्ये वाघादी आणि प्राणादी वाघ आणि प्राण ह्या दोघांचा आवेशाचे प्रकार दाखवले की त्यांचा जो एक आवेश त्या कर्मामध्ये कसा असतो, वाघ आणि प्राण यांच्या आवेशाचे त्यांनी या संपत्ती कर्मामध्ये असलेले प्रकार सांगितले. तर कशा प्रकारे आविष्ट होत असतो, तर पृथिवी चेनम इत्यादी श्रुतीने दाखविले आहे की अशा प्रकारे श्रुतीने स्वयंच पुत्र आणि स्वयंच कर्म आणि स्वयंच विद्येस मनुष्यलोक पितृलोक आणि देवलोकांच्या प्राप्तीचे साधन रूपाने दाखविले. येथे काही वाचाळ लोक श्रुती प्रतिपादित विशेष अर्थास न समजता पुत्रादी साधनांची मोक्षार्थता दाखविली आहे. परंतु श्रुतीने असं म्हटलंय की जेव्हा मनुष्य ही माझी स्त्री हो इत्यादी पांक्तकर्म काम्यकर्म करत असतो आणि या उपक्रमाने आणि पुत्राधिकाचे मनुष्य लोकांमध्ये साध्यविशेषामध्ये विनियोग करण्याच्या रूपाने उपसंहाराने त्याचे तो मुख बंद करून दिले असते. या कारणाने असं सिद्ध झालं आहे की ऋणत्रयाचे प्रतिपादन करणारे हे श्रुतीचा अधिकारी आणि जो आहे तो मुळातूनच तो अज्ञानी आहे. कारण तो परमात्मवेत्ता नाही, म्हणजे हे सर्व कर्मामध्ये परमात्मवेत्ता हा त्याला कुठेच आढळत नाही आणि म्हणून तो श्रुतीचा अधिकारी होऊ शकत नाही आणि म्हणून तो खऱ्या अर्थाने ज्ञानी त्याला म्हणता येणार नाही. तर तो अज्ञानी आहे. आणि पुढे श्रुती सांगेल की आम्ही ज्याचे आत्माच लोक आहोत प्रजेने काय करायचे इत्यादी प्रश्नावरचं त्यांनी विवेचन केलं आहे. अन्य कोणाकोणाचे असे मत आहे की पितृलोक आणि देवलोकांमध्ये लोकांस जिंकणे देखील पितृलोक आणि देवलोकास निवृत्त होणेच आहे. म्हणून समुच्चयपूर्वक अर्थात एकत्र बरोबर अनुष्ठान केलेल्या या पुत्र कर्म आणि अपराविद्येद्वारे ह्या तीनही लोकांपासून तो निवृत्त झालेला पुरुष हा परमात्म ज्ञानाच्या द्वारे मोक्ष प्राप्त करून घेत असतो. अशा प्रकारे त्यांचे स्पष्ट मत आहे की पुत्रादी साधन देखील हे परंपरेने मोक्षाच्या साठीच असते आहे, असं सुद्धा काही लोकांचं जे मत आहे त्यावर त्यांचं म्हणणं की त्यांचे देखील मुख बंद करण्यासाठी, म्हणजे त्यांचं हे म्हणणं सुद्धा हे चूक आहे. पुत्र प्राप्ती करणं हे मोक्षाचं साधन हे होऊ शकत नाही असं श्रुतीचं मत आहे. आणि म्हणून त्यांचं सुद्धा हे मुख बंद करण्यासाठी श्रुती ज्यामध्ये संप्रतिक कर्म केले आहे त्या पुत्रवान कर्मठ व विद्येच्या ज्ञात्यास मिळणारे फळ दाखवण्यासाठी प्रवृत्त आहे की आणि असं सांगता येऊ शकत नाही की हे फलच हे मोक्षफल आहे. कारण हे काम्यकर्म असल्यामुळे ते मोक्षफल हे होऊ शकत नाही. कारण की ह्याचा जो अन्नत्रयाचा जो संबंध आहे आणि अन्नमेध व तपाचे कार्य आहे, कारण ते ह्यास पुन्हा पुन्हा उत्पन्न करत असतात असे श्रुतीचे वचन पाहिल्या जात असते. आणि जर ते यांना उत्पन्न न केले असते तर ते क्षीण होऊन जातील आणि अशा प्रकारे त्याच्या या क्षय देखील ऐकला गेला आहे. तेव्हा त्रयम वा इदम असे सांगून नामरूप कर्मात्मक रूपाने त्याचा उपसंहार केला आहे. हे एका वाक्याने देखील असे देखील जाणल्या जाऊ शकत नाही की हे तीनही साधन मिळून कोणत्या तरी मोक्षाच्या साठी हे होत असते. म्हणजे मोक्षाचा
आणि या सांप्रत कर्माचा संबंध नाही. ते काम्यकर्म आहे आणि भोगप्राप्ती करता आहे. पुत्रप्राप्ती सुद्धा हा भोगप्राप्ती करताच आहे. म्हणून पुत्रप्राप्ती हे मोक्षप्राप्तीच्या दृष्टीने विचार केला असताना त्याचा परस्पराशी संबंध येऊ शकत नाही. आणि कोणाच्यासाठी त्र्यांना म्हणजे पुष्कळदा लोक म्हणतात ना की पुत्रप्राप्तीशिवाय आपल्याला मुक्ती नाही. तर कशी मुक्ती आहे, तर आत्ता जे वर्णन केलंय की ज्याच्यामध्ये ही जबाबदारी पुत्राला दिली पित्याने आणि मला मुक्त कर म्हणून सांगितलं. पण तो खऱ्या अर्थाने मुक्त झाला का, ह्याच्यावर ह्या ठिकाणी ही प्रतिक्रिया आहे की तो मुक्त फक्त जबाबदारीतून जरी झाला असेल तरी त्याच्यामध्ये ज्या इच्छा आणि ज्या अनेक प्रकारच्या काम्य कर्म करण्याची प्रवृत्ती आहे ती मूलतः नष्ट होत नाही आणि म्हणून त्यांना मोक्ष मिळत नाही. आणि कोणाच्यासाठी त्रण्यात्मरूप फल देणारे ते होत असते. कारण की पुत्रादी साधनांचे आणि त्रिज्ञात्मक फल दाखवताना हे ह्याच ठिकाणी हे वाक्य संपतं. तेव्हा या संदर्भात पुढे 18वा जो मंत्र आहे तो 18वा मंत्र हा संदर्भ घेऊन पुढे सांगतं की पृथ्वी आणि अग्नी. आता आधी आपण ते पाहिलं की मन वाक आणि प्राण हे जे आहे ते हे वेष्टीच्या पातळीवर आहे. आता समष्टीच्या पातळीवर आपण जर विचार केला तर पृथ्वी आणि अग्नी ह्यामध्ये दैवी वाकचा आवेश होत असतो. दैवी वाक तोच आहे ज्याच्यापासून पुरुष जे जे काही बोलत असतो ते तेच होतं, म्हणजे त्याला एक प्रकारे वाकसिद्धी तयार होते. तेव्हा पृथ्वी आणि अग्नी या संप्रती कर्म करण्याच्या मध्ये दैवी अधिदैविक वाकचा आवेश होत असतो. पृथ्वी आणि अग्निरूपा दैवी वाक सर्वच वाणीमध्ये उपादानभूत आहे. निश्चितच ही ती आध्यात्मिक दैहिक आसक्ती आदी दोषांनी आवृत्त आहे. म्हणून आवरण व्यवधानाच्या निवृत्त होण्यावर ज्याप्रमाणे जल आणि प्रकाश पसरून जात असतो अगदी त्याच प्रकारे विद्वानाचे त्या आध्यात्मिक आसक्तीरूप दोषास निवृत्त होऊन जाण्यावर तो त्यामध्ये अविष्ट होऊन जात असतो. ह्यानेच असे सांगितले की त्यामध्ये पृथ्वी आणि अग्नीने दैवी वागचा आवेश होतो आणि तो जो आवेश तो दैवी वाग जो आहे तो आर्द्रतादी दोषाने रहित आणि शुद्ध होत असतो. ज्या दैवीवाणीने तो आपल्या आणि दुसऱ्यांच्यासाठी जे जे म्हणून काही सांगत असतो तेच तेच होऊन जात असते. अर्थात ही जी वाणी आहे ती अमोघ प्रतिबंधरहित आणि सिद्धवाणी होऊन जात असते. असा हा पुढच्या मंत्राचा हा आशय आहे. आणि त्यामुळे मन अविष्ट होऊन जात असतो व स्वभावाने निर्मल होण्याच्या कारणाने दैवी मन तेच आहे की ज्याच्या मनाने हे आनंदी सुखीच तो होत असतो. शोकादी कारणांचा संयोग न जाण्याने तो कधीही शोक करत नाही. असा हा त्याचा संपूर्ण आशय आहे. त्याच्यानंतर आता आपण आज हा पुढचा श्लोक पाहूया. 19वा मंत्र. त्याच्यामध्ये काय म्हटलंय की देवश्च नवा आदित्यच्च दैवम मन आविशती तद्वै मनो येनान देव भगवत्येवो न शोचती. म्हणजे अर्थ असा आहे की द्युलोक आणि आदित्याकडून यामध्ये दैव मनाचा जो आवेश होऊन जातो. दैव मन तेच आहे ज्याच्यामध्ये हा संपूर्णपणे आनंद स्वरूप होत असतो. त्याला कधीही कुठल्याच प्रकारचा शोक होत नाही. अशी ही त्याच्या अंतःकरणाची स्थिती आहे. आणि कारण त्या ठिकाणी दैव हा मनाचा आवेश आहे. दैव म्हणजे देवापासून दैव शब्द वापरलाय की त्याचा देवाचा तिथे प्रवेश मनावत होतो. त्यावेळेस त्याला एक विलक्षण असा आनंद होतो आणि तो आनंद इतका प्रभावी असतो की त्याला कुठलाही दोष शोक जो आहे कुठलाही दुःख जो आहे त्याला स्पर्श करू शकत नाही. आता पुढचा जो आहे तो 20वा मंत्र असा आहे की अद्भयश्चैनम चंद्रमासश्च दैव प्राण अविशती स वै देव प्राणो यः संचारंश्चात अंच ससंचरश्च न व्यथतेथो न रिष्यति स एव वित्सः सर्षेषां भूतनामात्मा भवति एतैषा देवतैवं स यथैतां देवतान् सर्वाणि भूतन्य वन्येवं हैवं विदं सर्वाणि भूतान्यवन्ति यदु किंचेमाः प्रजाः शोचन्तमैवासां तद्भवति पुण्यमेवासुं गच्छन्ति न ह वै देवान पापम गच्छति. अर्थ असा आहे की जल आणि चंद्रमा ह्याच्या पुढचा जो भाग आहे म्हणजे हा आपण आता समष्टीच्या बद्दल बोलतोय आपण की त्याचा जो अधिभौतिक काय भाग आहे
तर त्या ठिकाणी जल आणि चंद्रमा यामध्ये दैव प्राणाचा आवेश होऊन जात असतो. आणि दैव प्राण तेच आहे की जो संचार करत असतो. संचार आणि संचार करत नसतो तोही त्याच्यामध्ये येतो. यावेळेस देखील तो कोणत्याही प्रभावाने तो व्यथित होत नाही आणि नष्टही होत नाही. तर तो अशा प्रकारे जाणणारे जे समस्त भूतांचा आत्मा होऊन जात असतो. जसे की ह्या देवता हिरण्यगर्भ आहेत आणि तसेच तो होऊन जात असतो. ज्या प्रकारे समस्त प्राणी या देवतांचे पालन करत असतात, त्याच प्रकारे ही अशी उपासना करण्याचे हे समस्त भूत पालन करत असतात. ज्या काही या प्रजा शोक करत असतात ते शोकजनित दुःख त्यांच्या बरोबरच राहत असतात. आणि त्यामुळे ह्यांनी तर पुण्यच प्राप्त होत असतं. कारण की देवतांच्या जवळ हे मुळातून पाप नसतंच. त्यामुळे देवतांच्या संपर्कामध्ये आल्यानंतर जी उपासना होते त्या उपासनेचा परिणाम हा पुण्यप्राप्तीमध्येच असतो. असा या 20व्या मंत्राचा आशय हा मंत्राचा अर्थ आहे. त्यामुळे त्याचा आशय आपण बघूया की जल आणि चंद्रमाने ह्यापैकी दैव प्राण आविष्ट होऊन जात असतो. तो दैव जो आहे तो प्राण कोणत्या लक्षणाने युक्त लक्षणवाले आहेत त्यावर दाखविले जात आहे की जो समष्टी आणि प्राण्यात संचार करताना आणि संचार न करताना झालेला, अथवा मांड्यामध्ये संचार करताना आणि स्थावरामध्ये संचार न करताना जो व्यथित म्हणजे दुःखनिमित्तक भयाने युक्त होत नाही, तो भयापासून सर्वता अलिप्त राहतो आणि नरेश विनाश अर्थात हिंसेस तो रेश अर्थातच हिंसेचाच तो प्राप्त होत असतो. जो जो ह्या उपयुक्त त्रिज्ञात्म दर्शनास जाणत असतो तो समस्त भूतांचाच आत्मा होऊन जात असतो. समस्त भूतांचा तो प्राण होऊन जात असतो आणि समस्त भूतांचे मन देखील होऊन जात असतो. तेव्हा समस्त भूतांचा वाक होऊन जात असतो. तात्पर्य असं आहे की अशा प्रकारे सर्व भूतात्म रूपाने तो तर सर्वज्ञच होऊन जात असतो आणि सर्वकर्ता देखील होऊन जातो. जसे की पूर्वसिद्ध हिरण्यगर्भ देवता आहेत आणि त्याच प्रकारे त्यांच्या ह्या सर्वज्ञत्व आणि सर्व कर्तृत्वामध्ये देखील प्रतिघात होऊ शकत नाही. सह या शब्दाने दाष्ट्र दाष्ट्रंतिकेच्या या निर्देशाने केल्या गेला आहे. आणि ज्या प्रकारे ह्या हिरण्यगर्भ देवतांचे समस्त प्राणी हे यज्ञ आदीने पालनपूजन करत असतात, अगदी त्याच प्रकारे अशी उपासना करण्याचे हे समस्त प्राणी पालन करत असतात. अर्थात त्याच्यासाठी निरंतर पूजेचा प्रयोग ते करत असतात. तेव्हा इथे अशी एक शंका केली जाते की वर हे दाखविले गेलेले आहे की ते समस्त प्राण्यांचा आत्मा होऊन जात असतो आणि अशा प्रकारे समस्त प्राण्यांचे देह आणि इंद्रिय रूप होऊन जाण्याने तर त्या सर्व प्राण्याच्या सुखदुःखाचाही त्यांचा निश्चितच संबंध येईल. परंतु अशी गोष्ट नाही आहे, कारण की तो परिच्छिन्न होऊन जात असतो. त्याने एखाद्या वेळेस शिवी इत्यादी देण्यावर असे विचार करून येतो की ही त्याने मला शिवी दिली आहे त्यामुळे दुःखाचा संबंध होताना दिसून येत असेल. पण ह्या सर्वात मॅच तर ज्याला शिवी दिली आहे तो आणि जो शिवी देतो तो या दोघांमध्ये सुद्धा त्यांची आत्मबुद्धी असल्यामुळे कोणताही त्याच्यामध्ये भेद न होण्याच्या कारणाने त्यास ते तज्जनित दुःख होणे त्यांना संभव नाहीये. कारण एखादा अपमान करणारा असेल आणि एखादा अपमानामुळे दुःखी होत असेल तर दोन्हीमध्ये जर तुम्ही असाल तर त्या केलेल्या अपमानाचा दुःखामध्ये तिथे परिवर्तन तिथे होणार नाही. कारण दोन्हीमध्ये तुम्ही आहात. ज्या प्रकारे कोणतेही निमित्त न होण्याच्या त्या मरण दुःख देखील त्याला होत नसतं. जसे लोकांमध्ये कोणाच्या मृत्यू होण्यावर अन्य कोणास हा माझा पुत्र आहे, हा माझा भाऊ आहे असा विचार करून पुत्राधिकाच्या कारणाने दुःख उत्पन्न होत असतं. आणि तसे निमित्त आणि मिथ्या ज्ञानादी दोषांचा अभाव होण्याच्या कारणाने अपरिच्छिन्न रूप ईश्वरास देखील दुःख हे होत नसतं. कारण तो परमात्मा जो आहे तो सर्वत्र सर्वव्याप्त आणि दोष म्हणजे अपमान करणारा अपमान झेलणारा ह्या दोन्हीमध्ये तो असल्यामुळे अपमानाचा परिणाम त्याच्यावर होत नाही. त्याचप्रमाणे मृत्यूचा सुद्धा परिणाम त्याच्यावर होत नाही. कारण त्या मृत्यूनंतर जी काही त्याची गती आहे तिथेही तो आहे आणि मृत्यूच्या पूर्वीही तो आहे. त्यामुळे मृत्यू ही घटना ही त्याच्याकरता दुःख देणारी नसते. असं ह्या कारणानं असं सांगितलं जात आहे की दे असे जे काही देखील या प्रजा शोक करत असतात त्या शोकादिजनित दुःख
त्या प्रजेच्या बरोबर संयुक्त होऊन राहत असतं. कारण की या प्रजेमध्ये ही परिच्छिन्न बुद्धी आहे. आता परिच्छिन्न बुद्धी सर्वात महत्वाचं म्हणजे परिच्छिन्न बुद्धी म्हणजे अपपरभाव, मी वेगळा तू वेगळा असं जशी बुद्धी आहे त्याला परिच्छिन्न बुद्धी असं म्हणतात. आणि जिथे परिच्छिन्न बुद्धी आहे त्या ठिकाणी शोकजनित दुःख आहे. परंतु जो सर्वात्मा असतो त्याच्यासाठी तो कोणाच्याही बरोबर संयुक्तता अथवा वियुक्त होत नाही. तर तो कसा होईल? कारण तो प्रजापत्यद्वारे वर्तमान विद्वानास तर पुण्यच प्राप्त होत असतं. येथे शुभकर्माचे फल देखील पुण्यरूपानेच अभिप्रेत आहे. तेव्हा त्याने अत्यंत पुण्य केले आहे त्या कारणाने त्याचे फलही प्राप्त होत असतं. पापफलाचे संधीस न होण्याच्या कारणाने देवतांचे पाप हे फलरूप दुःख प्राप्त करत नाही. हा त्या ठिकाणी महत्वाचा निष्कर्ष आहे. तेव्हा देवाची उपासना, देवतेची उपासना जी आहे त्याचं अंतिम ही आनंद स्वरूपातच आहे, असं या ठिकाणी महत्वाचं या ठिकाणी निष्कर्ष सांगितलेला आहे. तेव्हा आता पुढचं जे प्रकरण आहे ते वृत्तमीमांसा आणि आता अध्यात्म प्राणदर्शन आपण पाहूया. म्हणजे आधी आधी आपण अधिभौतिक प्राणदर्शन पाहिलं. आता अध्यात्म प्राणदर्शन आणि त्या संदर्भातली जी वृत करायचे आहे त्याच्याबद्दलची मीमांसा आहे. तेव्हा या ठिकाणी याची पूर्वपीठिका अशी सांगितली आहे की हे सर्वच समान आहे आणि सर्वच अनंत आहे. या मंत्रामध्ये वाघ, मन आणि प्राण याची उपासना ही सामान्य रूपाने दाखविली गेली आहे. त्यापैकी एकेकाची कोणती कोणती विशेषता दाखविली नाही गेली तर काय असं समजलं पाहिजे? आता विचार करण्यावर वृत्त उपासनेच्या विषयामध्ये त्यामधील परस्पर कोणती तरी विशेषता जाणली जाऊ शकत आहे का, हेच आता दाखवले जात आहे. म्हणजे या ठिकाणी विशेषता दाखवली आहे का सर्वत्र समान असल्यामुळे त्या ठिकाणी कुठलीही विषमता नाही आहे, असा विषय त्या ठिकाणी काय दाखवला आहे हे आपण आता ह्या 21व्या मंत्रामध्ये आपण पाहूया. तेव्हा अथातो वृत्तमीमांसा प्रतापतिर्ह कर्माणि ससृजे तानि सृष्टान्यन्येना स्पर्धतं स्पर्धन्त वदिष्याम्ये वाहमिति वाग् वाग्दग्रे दक्ष्याम्य हमिति चक्षुः श्रोष्याम्य हमिति श्रोत्रमेव मन्यानि कर्माणि यथा कर्मतानि मृत्युः श्रमो भूतोपये तन्याप्नो तान्यात्वा या मृत्युरवारुंध तस्मात् श्राम्य त्वेव वाक्श्राम्यति चक्षुः श्राम्यति श्रोतमथे ममेव नाप्नोद्योयं मध्यमः आणि प्राणस्थानी ज्ञातुं दघ्रिरे अयं वैनः श्रेष्ठो यः संचर श्वास संचर न व्यथते तो न रिष्यति अन्ते सैव व सर्वे रूपमसामेति त एतस्यैव सर्वे रूप रूपमभवन् तस्माद्देत एतने ख्यायन्ते प्राणा इति तेनः वाव तत्कुलमाच चक्षते यस्मिन् कुले भवति य एवं वेद य ओ हैवं विदा स्पर्धते अनुशुष्य तन्नुशुष्य हेवांतते म्रियत इत्यथ अध्यात्मम. भारत विस्ताराने हा मंत्र आहे. तेव्हा याचा आधी पहिल्यांदा अर्थ पाहूया आणि मग आशयाकडे आपण वळूया. तेव्हा अर्थ असा आहे की आता इथून आपण ह्या वृत्ताचा विचार केला जात आहे. प्रजापतीने कर्माच्या भूत, वाक इत्यादी कारणाची रचना केली आणि रचना केल्यानंतर ती दुसऱ्याची स्पर्धा करू लागली. ते परस्परांमध्ये त्यांच्यामध्ये ह्या अनेक प्रकारची इंद्रिय झाले. वाक आदी म्हणजे सर्व वाणी आणि कर्मेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय हे जे आहेत हे करणरूपात आहेत, क्रियाप्रधान आहेत ते आणि ज्ञानप्रधान आहेत. तेव्हा त्याची रचना केली. तेव्हा रचना झाल्यानंतर हे जे इंद्रिय आहेत ते परस्परांमध्येच ते स्पर्धा करू लागले आणि वाकने वृत्त केले की मी बोलते आहे व मी तसेच बोलतच राहीन, अशा प्रकारची प्रतिज्ञा ही वाणीने केली. आणि नेत्राने असं असं वाटलं की मी पाहत राहीन, अशा रीतीने मी नेहमी पाहतच राहीन असं नेत्राने
आणि मी ऐकतच राहीन असे श्रोताने व्रत केले. अशा प्रकारे या आपापल्या कर्माच्या अनुसार अन्य इंद्रियांनी देखील आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये व्रत केले. तेव्हा मृत्यूने श्रम करून त्यांच्याशी संबंध ज्यावेळेस केले आणि त्यामध्ये व्याप्त होऊन गेला मृत्यू, त्यामध्ये व्याप्त होऊन गेल्यानंतर मृत्यूने त्यांना अवरोध केला. कारण एकदा का मृत झाला तो अवयव किंवा ते इंद्रिय, तर त्याच्यानंतर त्याच्यातून क्रिया होणार नाही. यानेच वाघ जो आहे तो ह्या श्रीमंत होत असतो, नेत्र श्रमित होत असतात, श्रोत्र श्रमित होतात, परंतु हा जो मध्यम प्राण असतो यामध्ये मात्र तो व्याप्त होऊ शकत नाही. म्हणजे मृत्यूचा प्रवेश केवळ इंद्रियामध्ये होतो, मृत्यूचा प्रवेश जो आहे तो प्राणतत्वात होत नाही. म्हणून ते असं म्हटलेलं आहे की हा जो मध्यम प्राण असतो त्यामध्ये तो मृत्यू जो आहे तो व्याप्त होऊ शकत नाही. तेव्हा त्या इंद्रियाने त्यास जाणण्याचा निश्चय केला की निश्चितच हाच आमच्यामध्ये श्रेष्ठ आहे. म्हणजे जेव्हा परस्परांमध्ये जेव्हा त्यांचा संघर्ष आणि स्पर्धा झाली आणि ती स्पर्धा होत असताना ज्यावेळेस मृत्यूने त्यांना व्याप्त केलं, तेव्हा ते शिथिल झाले, क्रियाशून्य झाले. आणि क्रियाशून्य झाल्यानंतर त्या मृत्यूने ज्यावेळेस प्राणतत्वाला मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, तर तिथे प्राणतत्वाला त्या त्या ठिकाणी त्या मृत्यूला त्या ठिकाणी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला प्राणामध्ये, परंतु मृत्यूला त्यात अपयश आलं. तेव्हा निश्चितच ह्या सगळ्या गोष्टींनी जे सर्व इंद्रिय आहेत त्या इंद्रियांना या ठिकाणी असं लक्षात आलं की प्राणाला मृत्यू हा व्याप्त करू शकत नाही. प्राण जो आहे हा अमर आहे आणि त्यामुळे त्याच्यावर मृत्यू हा आपला वर्चस्व गाजवू शकणार नाही. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा त्यांच्या लक्षात आलं की जोपर्यंत प्राण आपल्यामध्ये संचार करतो तोपर्यंत आपल्याला मृत्यू सुद्धा स्पर्श करत नाही, कारण त्या प्राणामध्ये मृत्यू स्पर्श होत नाही. म्हणून प्राणाच्या संचारानेच ह्या आपल्या सर्व इंद्रियामध्ये चैतन्य होत असतं आणि ह्या कारणाने आपल्या सगळ्यामध्ये प्राणच श्रेष्ठ आहे असं त्यांच्या लक्षात आलं. जो संचार करणारे व संचार न करणारे देखील हे व्यथित होत नाहीत आणि न क्षीण होत देखील होत असतात. तर ठीक आहे, तेव्हा आता आम्ही सर्व देखील याचेच रूप होऊन जाऊ. सर्व इंद्रिय म्हणतात की आता आम्ही प्राणाचेच रूप होऊन जाऊ. आणि म्हणून असा निश्चय करून ते सर्व ह्या प्राणाचेच रूप होऊन गेले. आणि म्हणून ह्याच्याच नामाने प्राण ह्या प्रकारे सांगितल्या जात असतात. ह्याच्यापासूनच जो असेल, जो जो असे आणि जाणत असतो आणि ज्या कुळात त्याचा जन्म होतो त्या ते कुळच त्याच्या नामाने बोलले जाते. आणि जो अशा विद्वानाची स्पर्धा करत असतो तो मात्र हा शुष्क होऊन जातो, सुकून जातो आणि सुकून अंतामध्ये मरून पण जातो. हेच अध्यात्म प्राण दर्शन आहे. म्हणजे या ठिकाणी प्राणाचं हे अत्यंत महत्त्व आहे. आणि इंद्रियाने प्राणाशिवाय चैतन्यमय इंद्रिय राहू शकत नाही. आणि ह्या कारणाने त्याने प्राणाचं अत्यंत महत्त्व सांगितलं आहे. आणि मृत्यूला चा स्पर्श झाले तर हे इंद्रिय सुकून जातात, त्या ठिकाणी ते काहीही कार्य करू शकत नाही. पण जोपर्यंत प्राणाचं संचलन त्यात आहे तोपर्यंत मृत्यूचा प्रवेश त्यात नाही आहे. म्हणून प्राण हाच सर्वश्रेष्ठ आहे. हेच या ठिकाणी अध्यात्म प्राणदर्शन सांगितलं आहे, असा या मंत्राचा शब्दशः अर्थ आहे. आता याच्या पुढे त्याचा आशय काय ते आपण बघूया. या आशय इथून वृत्तमीमांसा अर्थात उपासना कर्माचा विचार केला जात असतो. म्हणजे प्राणापैकी कोणत्याही प्राणाचे हे कर्मरूपाने धारण केले पाहिजे या बाबीचा विचार आपण विचाराचा आरंभ होत असतो. तेथे प्रजापतीने प्रजेची रचना करून कर्माची अर्थात वाक इत्यादी करणांची म्हणजे इंद्रियांची रचना केली हे प्रसिद्धच आहे. येथे ह शब्द हा किल म्हणजे प्रसिद्धीच्या अर्थामध्ये अध्यारूत आहे. कर्माचे साधन होण्याच्या कारणाने त्यांना वागादी करण जे कर्म म्हटले जात आहे. त्यामुळे कर्माचं मूळ जे कारण आहे ते सर्व इंद्रिय जे आहेत हे क्रियाप्रधान असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातूनच कर्म केले जाते. परंतु ही जी क्रिया आहे ही मात्र प्राणाशिवाय
होऊ शकत नाही हे आधीच्या मंत्रात आपण पाहिलं. तेव्हा या रचल्या गेलेल्या इंद्रियांनी एक दुसऱ्याची स्पर्धा केली आणि परस्पर संघर्ष केला. कशा प्रकारे केला? तर मी बोलतच राहीन अथवा भाषणरूप व्यापारापासून मी निवृत्त होणारच नाही, असे व्रत वागणे धारण केले. आणि त्यापासून याचा हा अभिप्राय होतो की जर माझ्यासमोर कोणी आणखी त्याच्या त्याच्या व्यापारात जर अलग न राहण्यामध्ये समर्थ असेल, तर त्याने देखील आपला पुरुषार्थ मला दाखवावा आणि मी मात्र पाहतच राहीन, असे श्रोत्राने निश्चय केला. अशा प्रकारे अन्न सर्व इंद्रियाने देखील यथाकर्म म्हणजे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये जे काही कर्म केले त्याप्रमाणे त्यांनी त्याचा त्याचा हा निश्चय केला आणि त्याचे अनुसार त्यांनी व्रत धारण केले. तर आता ह्या इंद्रियाचा मृत्यू म्हणजे त्यास मारून श्रमरूपी आणि होऊन पकडले. अशा प्रकारे पकडले की ज्या त्याने आपापल्या व्यापारात लागून राहिलेल्या त्या इंद्रियास हे व्याप्त करून अर्थात श्रम थकावट रूपाने आपणास दाखविले आणि त्यांना ते व्याप्त करून मृत्यूने त्यांना अवरोध केला. म्हणजे अडथळा आणला त्याच्या क्रियेमध्ये मृत्यूने. याचं कारण असं की मृत्यू जो आहे ते मृत्यू त्याच्यातली प्राणशक्ती गेल्यानंतरच त्याचा अतिक्रमण होतं आणि मृत्यूचं एकदा अतिक्रमण झालं तर त्या सर्व कर्ण म्हणजे जे काही ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय जे आहेत ते शिथिल होतात, शुष्क होतात, असं आपण आता पाहिलं. आणि या कारणाने आजकाल देखील आपल्या या व्यापार भाषणामध्ये प्रवृत्त झालेले हे वाघ जे आहेत ते श्रमित घेताना म्हणजे श्रमरूप मृत्यू संयुक्त होण्याच्या कारणाने तो आपल्या कर्मापासून तो च्युत होऊन जात असतो. आणि अशा प्रकारे नेत्रेंद्रिय देखील श्रमित होऊन जातात, श्रोत्रेंद्रिय देखील श्रमित होऊन जात असतात. आणि परंतु या प्राणास मात्र जो हा माध्यम प्राण आहे, हा मध्यम प्राण आहे, त्यास श्रमरूपी मृत्यूने व्याप्त केलेले नाही. म्हणजे आपल्याला अनुभवात सुद्धा येतो की आपण जेव्हा निद्रेमध्ये जातो तेव्हा आपले इंद्रिय थकलेले असतात आणि ते थकलेल्या इंद्रियांनी आपण जातो की नाही आता मी काही जास्त वाचू शकत नाही, पाहू शकत नाही, मला विश्रांतीची गरज आहे. मी आता काही ऐकू शकत नाही, मला विश्रांतीची गरज आहे. मी आता काही बोलू शकत नाही कारण मला विश्रांतीची गरज आहे. अशा स्थितीमध्ये मनुष्य ही निद्रेमध्ये जातो. परंतु ह्या सर्व स्थितीमध्ये निद्रेमध्ये गेल्यावर सुद्धा इथे प्राण मात्र अखंड चालू आहे, त्याचं सातत्य आहे. त्याला कुठल्याही प्रकारचे श्रम नाही आहेत किंवा कोणत्याही प्रकारचा थकावट नाही. असं या त्या प्राणाचं वैशिष्ट्य इथे सांगितलंय की या ठिकाणी प्राण जो आहे तो मृत्यूरूपाने व्याप्त होऊ शकत नाही. तो त्याच्या समीप सुद्धा पोहोचू शकत नाही. या कारणाने या समयी देखील तो श्रमरहित होऊन देखील आपल्या कर्मामध्ये मात्र अखंडपणे प्रवृत्त होत असतो. त्या अन्य इंद्रियाने त्यास जाणण्यासाठी मनामध्ये असा निश्चय केला की निश्चितच आम्हा सर्वांमध्ये हाच श्रेष्ठ आणि हाच सर्वात अधिक प्रशंसनीय आहे. कारण की हा संचार न करताना देखील व्यथित होत नाही, हिंसित होत असतात. ठीक आहे, आता आम्ही या सर्वच प्राण्याच्या रूपामध्ये होऊन जात असतो, अर्थात प्राणास आत्मभावाने प्राप्त करून घेत असतो, असा निश्चय करून ते सर्व या प्राणाचे स्वरूप होऊन गेले आणि आत्मभावाने प्राण रूपास प्राप्त होऊन गेले. अर्थात असे विचार करून की आमच्या या मृत्यूस हटविण्यामध्ये समर्थ नाहीत आणि प्राणाचेच वृत्त केले पाहिजे, म्हणून निष्कर्ष असा केला की इंद्रियांना भोग प्राप्त करण्यापेक्षाही प्राणाचं वृत्त जर प्राप्त केलं आणि प्राणाची अखंड प्राप्ती झाली तर कुठल्याही प्रकारे मृत्यूचं भय राहणार नाही. कारण की अन्न इंद्रिय प्राणाच्या चलनात्मक रूपाने आणि आपल्या प्रकाशनात्मक रूपानेच ही रूपवती आहे. कारण प्राणाच्या शिवाय कोणत्याही अन्य इंद्रियामध्ये चलनात्मकत्वाची उपपत्ती होऊ शकत नाही आणि हे सर्वदा चलन व्यापारपूर्वक ह्या व्यापारात प्रवृत्त होताना दिसून येत असतात. ह्या कारणाने हे वाघादी इंद्रिय हे ह्या प्राणाच्या नावाने प्राण अशा प्रकारे सांगून ती पुकारली गेली आहे. तेव्हा हा जो आणखीन विस्तार आहे तो आपण पुढच्या रविवारी पाहूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.